नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार निफ्टीचं अनालिसिस. तर आजची डेट आहे 2 जुलै आणि एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस. तर म्हणजे आपल्याला 10 वाजेपर्यंत लेवलची वाट बघावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करूया. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, बॅक टेस्टर ओपन करायचंय, बॅक टेस्टर वर जायचंय. बॅक टेस्टिंग कशी करायची तो व्हिडिओ पण त्याच्यामध्ये मी बनवत आहे. बॅक टेस्टिंग वर जायचंय, पहिले एक्सपायरी सिलेक्ट करायची. एक्सपायरी 9 तारखेची, डेट आपण सिलेक्ट करायचे 7 जुलैची, एक्सपायरी डेट आहे 2 जुलै. टाइम सिलेक्ट करायचं 9:30 AM करायचं आणि ओके करायचं. डाटा बॅक टेस्टरचा चालू होऊन जाईल. आता काय करायचं आपल्याला, बॅक टेस्टर चालू झालेलं. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं शिफ्टिंग चेक करायचे. शिफ्टिंग काय दाखवते, शिफ्टिंग रेजिस्टन्स साईडला चेक केली तर रेजिस्टन्स साईडला मला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवत आहे 24,000वरनं 24,100 ला. ती 9:15 शिफ्टिंग आहे, तिला कन्सिडर करायची नाही. सपोर्ट साईडला येऊ, सपोर्ट साईडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24,050 वरनं 24,100 9:17 ही पण शिफ्टिंग कन्सिडर करणार नाही. तर माझ्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग कुठे, तर 24,100 वरती. कोणामुळे, तर 24,100 ला माझा सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. आता मला चेक करायचे पर्सेंटेज ग्राफ. पर्सेंटेज ग्राफ मध्ये चेक करूया कुठल्या साईडला पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे. सपोर्ट साईडला चेक करूया पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, नाहीये. म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग होताना दिसतोय कुठे, 24,100 वरती. रेजिस्टन्स साईडची विकनेस चेक करूया 24,200 वरती. 72% व्हॉल्यूमची इन्क्रीजिंग आहे का, नाही. आता सध्या तर नाही, पण रेजिस्टन्स मध्ये विकनेस येऊ शकते कारण 72% व्हॉल्यूमची विकनेस आहे आणि ऑलरेडी ओवाय 100% वरती आहे. तर 150 वरती पण एकदा चेक करून घेऊया. 150 वरती काय इन्क्रीजिंग आहे, 150 वरती इन्क्रीजिंग होताना दिसत आहे. म्हणजे रेजिस्टन्स एसटीटी दिसतोय. रेजिस्टन्स एसटीटी दिसतोय तर आपण कुठला ट्रेड करणार, कॉलचा ट्रेड करणार. का, कारण रेजिस्टन्स साईडने बुलिश प्रेशर आहे. कॉल आणि पुट रायटर जर कम्पेअर केलं तर पुट रायटरची संख्या जास्त आहे कम्पेअर टू कॉल रायटर. तर आज मार्केट थोडस बुलिश असणार आहे. बुलिश असणार आहे म्हणजेच आपल्याला कॉलचा ट्रेड प्लॅन करावा लागेल. कुठून, 24,100च्या सपोर्ट वरनं आणि विकनेस जर 24,200 ला आली तर 24,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. लेवलची वाट बघायची आपल्याला 10 वाजेपर्यंत. चलो 10 वाजेपर्यंत जाऊया. 10 वाजता काय झालं मार्केटमध्ये, आणि इथे आपण आलोय 10 वाजता. 10 वाजलेले आहेत, मार्केट चालू आहे आता 24,150च्या रेंज मध्ये. रेजिस्टन्सची विकनेस मला कुठे दिसते, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवत आहे 24,200 वरनं 24,150 9:43 ही ऍक्च्युअल शिफ्टिंग आहे का, तर पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ मध्ये काय, ओआय ऑलरेडी 100% होता त्याच्यामुळे ही रेंज शिफ्टिंग आहे. तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स 24,100 ला आता व्हॉल्यूम मुळे आणि आता जो रेजिस्टन्स आहे 24,150 ला तो आहे ओवाय चेंज मुळे. आता ओवाय चेंजची विकनेस मला चेक करायची. ओवाय चेंजची विकनेस वरती इन्क्रीजिंग आहे का, इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. पर्सेंटेज खूप कमी आहे. आता 24,100 वरती चेक करूया पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग होतोय का. ओवाय चेंज इन्क्रीज होताना दिसतोय. आता 52 आणि 84 जर बघितलं तर 84 माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ना की 52. तर आता मार्केट रेजिस्टन्सला जर गेलं तर 24,150च्या रेजिस्टन्स वरून आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि कॉलचा ट्रेड जर करायचा असेल तर मला 24,200 वरती विकनेस असेल तर मी 24,200 ला विकनेस असेल तर 24,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार. मार्केट आलेलं आहे 24,100च्या रेंज मध्ये, म्हणजेच 24,100च्या लेवलच्या खाली पोहोचलेला आहे. 24,100च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनवू शकतो का, बनवू शकतो. का, कारण 24,150चा ओवाय चेंज परत रिटर्न खाली आलाय. 24,200चा ओवाय पण खाली आलाय. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय होतंय, इन्क्रीज होताना दिसतोय का, डिक्रीजिंग आहे. म्हणजेच आपण पुढचा जर ट्रेड बनवायचा असेल तर बनवू शकतो का, बनवू शकतो. 24,100चा रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग झाला, वरची विकनेस संपली तर आपण एक पुढचा ट्रेड बनवूया. आता मार्केट लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे, कॅन्डल खाली क्लोज झाली, रिटेस्ट दिला तर आपण एंट्री करू. कॅन्डल खाली क्लोज दिलेला आहे, इथे एंट्री झालेली आहे. इथे आपण लावायची आहे पुढची पोझिशन. हा राहील आपला 20 पॉईंटचा एसएल आणि हे माझं टार्गेट. चल, माझी एंट्री तर ऍक्च्युली इथेच झाली होती ज्यावेळेस मार्केट इथे कॅन्डल क्लोज झाली. ज्यावेळेस मार्केट कॅन्डल इथे रिटेस्टला आली त्यावेळेसच माझी एंट्री झालेली होती. चला बघूया, काय प्रॉब्लेम नाहीये. डाटा मध्ये काय फरक आहे का, नाही. रेजिस्टन्स आपला स्ट्रॉंग आहे
सपोर्ट पण स्ट्रॉंग आहे, 24,100च्या सपोर्ट पर्यंत ट्रॅव्हल झालं पाहिजे मार्केट. प्ले करून बघूया. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे. ज्यांच्याकडे जास्त क्वांटिटी असेल त्यांनी आपली क्वांटिटी थोडीशी बुक करून टाकायची. तिथे एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करायचं, लॉस बुक करायचा नाही या ट्रेड मध्ये. मार्केटने इथं कॉस्ट टू कॉस्ट हा ट्रेड संपलेला आहे. आता मी नवीन परत पुढची एंट्री करू शकतो का? ज्यांनी ट्रेड नाही केला ते लोकांसाठी परत एकदा जर आलाय तर कन्फर्मेशन घेऊ शकतो आपण. इथे कन्फर्मेशन घेताना बघा इथे काय दिसतंय, काही कन्फर्मेशन देते का कॉल घेण्यासाठी, पुट घेण्यासाठी? नाही. वरची स्ट्राईक प्राइस जर बुलिश होत असेल तर आपण पुटचा ट्रेड घेतला तर आपले एसएल जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे सेकंड टाइम ज्यावेळेस येतो आपण कन्फर्मेशन घेतो आणि मग ट्रेड प्लॅन करतो. ठीक आहे. तर इथं माझा पुटचा ट्रेड बनणार नाही. याचा अर्थ कॉलचा ट्रेड बनेल का? नाही. कॉलच्या ट्रेड साठी मला रेजिस्टन्स मध्ये वीकनेस असेल तर मी कॉलचा ट्रेड बनवेल, नाही तर नाही. रेजिस्टन्सची वीकनेस चेक करूया एकदा. 24,200 वरती काही इन्क्रीजिंग होताना दिसतंय का? ओआय थोडासा इन्क्रीज होताना दिसतोय, बाकी दोन्ही फ्लॅट आहे. त्याच्यामुळे ते ओआयच्या भरोश्यावर फक्त एका ह्याच्यावरती ट्रेड नाही घेऊ शकत. आता चेक करूया 24,150 वरती काय चाललंय. 24,150 वरती ओआय चेन थोडासा इन्क्रीज होताना दिसतोय, बाकी व्हॉल्यूम आणि ओआय फ्लॅट आहे. म्हणजे माझा इथनं पण कॉलचा ट्रेड बनणार नाही. चला, मार्केटने लेवलला परत टच केलेला आहे, पण आता टच करून वरती क्लोज झालाय. तरी पण आता एकदा पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय सांगते? पर्सेंटेज ग्राफ मध्ये जर इन्क्रीजिंग असेल तर कॉलचा ट्रेड बनेल. फक्त ओआय चेंज इन्क्रीज होताना दिसतंय 56 आणि 54%. फक्त एकाच्या भरोश्यावर मी कॉलचा ट्रेड नाही बनवू शकत. 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनवू शकतो का? आता वीकनेस मला रेजिस्टन्स साइडची दिसतीये, तर रेजिस्टन्स साइड वरनं जर मी पुढचा ट्रेड बनवला तर काय होऊ शकतं? कन्फर्मेशन घेऊ शकतो मी. 24,200 ची कन्फर्मेशन घेतो. कन्फर्मेशन घेतल्यानंतर मला तर दिसत नाही इथं पुढचा ट्रेड केला पाहिजे, तर माझा हा पुढचा ट्रेड इथं इनिशिएट होणार नाही. का नाही होणार? कारण रेजिस्टन्स मध्ये वीकनेस वाढताना दिसते. आता 24,200चा पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. तर पर्सेंटेज ग्राफ मध्ये थोडस इन्क्रीमेंट झालेलं दिसतंय. इथे बघा, इथं फ्लॅट होता, परत इथे इन्क्रीज होताना दिसतोय. ओआय चेंज डिक्रीजिंग झाला, परत इन्क्रीज होताना दिसतोय आणि ओआय परत 100% झालेला आहे. आता 24,150 ला चेक करूया. 150 ला काय दाखवतंय? 150 ला ओआय चेंज इन्क्रीजिंग, ओआय आणि व्हॉल्यूम जे आहेत फ्लॅटच आहे, म्हणजे इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. तर मी 150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड नाही करू शकत. आता मला जर सपोर्ट भेटला तर सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड मी बनवू शकतो. आणि टाइम वाजलेला आहे 2, तर त्याच्यामुळे माझा हा ट्रेड काही इनिशिएट होणार नाही. तर आज माझा काय ट्रेड झालाय? एक झालाय कॉस्ट टू कॉस्ट. काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया पोस्ट मार्केट इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला? होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती क्लिक केल्यानंतर फ्री इव्हनिंग वेबिनार आहे, ते 7 वाजता ऍक्टिव्ह होते. आणि गेट नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर तुम्हाला इथे लिंक पण मिळेल. सकाळचं आपलं युट्यूब जे लाईव्ह असतो तिथे पण तुम्ही जॉईन करू शकता, त्याची पण लिंक येते. तर जॉईन व्हायला विसरू नका. शार्प 7 वाजता तिथे सगळी टीम असते. तुमचे डाऊट्स घेऊन या. आणि सेन्सेक्स मध्ये कुठलं ट्रेड झालं, सेन्सेक्स मध्ये काय ट्रेड झाले, त्याची माहिती तुम्हाला इव्हनिंग वेबिनार मध्ये भेटेल. भेटूया. धन्यवाद.